मी प्रोफेसर DJ सोमनाथ. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 पॉईंट डिस्कस करणार आहे. फर्स्ट पॉईंट असणार आहे विंटर 2025 एक्झाम रिझल्ट कधी लागणार आहे ह्याचं एक ॲप्रॉक्सिमेट डेट. आणि सेकंड काय असणार आहे, आपलं एक ॲप आहे त्याच्यामध्ये रेकॉर्डेड कोर्सेस डिप्लोमा 3rd इयर 6th सेमिस्टरच्या स्टुडंटसाठी रेकॉर्डेड कोर्सेस मेकॅनिकलचे ओनली मेकॅनिकलच्या स्टुडंटसाठी अवेलेबल आहेत. आणि ऑनलाईन क्लासेस पण 6th सेमिस्टरच्या स्टुडंटसाठी. ऑनलाईन क्लासेस तसं बघायला गेलं तर मेकॅनिकलचं 2nd, 4th, 6th सेमिस्टर पण अवेलेबल आहे. ते पण आपल्याला या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ओके, तर पहिल्यांदा फर्स्ट पॉईंट काय असणार आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघायला लागलात. ठीक आहे, तर पहिला पॉईंट काय असणार आहे, डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे हे तुम्हाला ऑलवेज लक्षात ठेवा. तुम्हाला कुठलंही डाऊट असेल तर अकॅडमिक कॅलेंडरमध्ये बघायचं. अकॅडमिक कॅलेंडरमध्ये सगळं डिक्लेअर केलेलं असते. ह्याच्यामध्ये मेन्शन केलं डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट बघा, 2nd वीक ऑफ काय म्हणलं, जानेवारी 2026. आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे ते टेंटेटिव्हली याचा अर्थ एक अंदाज असणार आहे आपल्याला ह्या वीकमध्ये रिझल्ट लागू शकते. फक्त ह्याच्यामध्ये थोडंसं अडचण काय असणार आहे ह्या सेमिस्टरला, की ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे इलेक्शनचे यायला लागलं आहे. इलेक्शन आल्यामुळे थोडंसं मे बी प्लस मायनस पण होऊ शकते. शक्यतो दरवेळेस MSBT काय करत असते, जे टाईम सांगितलं त्याच्या अगोदरच रिझल्ट लावत असते, त्याच्यापेक्षा उशीर होत नाही. ठीक आहे, म्हणजे शक्यता 2nd वीक ऑफ जानेवारी 2026ला येण्याची जास्त आहे. मग मे बी इलेक्शनमुळे थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं आहे. ओके, तर बघा त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कुठलं आपलं ॲप आहे. तर प्लेस्टोअरमध्ये जायचं, प्लेस्टोअरमध्ये टाईप करायचं AAKANSAA आकांक्षा अकॅडमी. मग त्याला तुम्ही पहिल्यांदा इन्स्टॉल करा, रजिस्टर करा. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये गेल्यानंतर पहिला पेज तुम्हाला असं दिसेल. ह्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम यायला लागला ओपन होण्यासाठी. पहिला पेज बघा तुम्हाला हे असं दिसेल. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग. पहिलं तुम्ही डिप्लोमाला क्लिक करायचं आहे. डिप्लोमाला क्लिक करा. डिप्लोमाला क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सेकंड पेज सगळे कोर्सेस दिसतील. ठीक आहे, सगळे कोर्सेस दिसल्यानंतर थर्ड पेज जे असणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये 6th सेमिस्टरचं आहे. ठीक आहे, हे डायरेक्ट मी तुम्हाला सेकंड पेज काय ब्रँचेस असते त्याच्यात काही विशेष नाही आहे. थर्ड पेजला डायरेक्टली बघा 6th सेमिस्टरला क्लिक करा आणि तुम्हाला कोर्सेस अवेलेबल असतील. ओके, सगळे कोर्सेस जे पाहिजे ते कोर्सेस अवेलेबल असतील, IHP किंवा सगळे सब्जेक्ट जे असतील 6th सेमिस्टर. आणि इव्हन तुम्हाला बघा ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असेल तर ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करा. ओके, थँक्यू.